नमस्कार श्रोते हो. करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गेल्या काही भागांपासून इंजिनिअरिंग क्षेत्रातले वेगवेगळे ट्रेड्स आणि त्यामधून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी याविषयी आपण जाणून घेत आहोत. याच मालिकेच्या आजच्या भागामध्ये एका अशा क्षेत्राविषयी आपण माहिती घेणार आहोत जे क्षेत्र अतिशय इंटरेस्टिंग क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग. श्रोते हो, जेव्हा एखादं सुंदर गाणं आपल्या कानावर पडतं किंवा चित्रपटामधला एखादा संवाद सुस्पष्टपणे आपल्याला ऐकू येतो किंवा अगदी एखाद्या मोठ्या मैफिलीमध्ये अनेक वाद्य एकाच वेळी वाजत असताना सुद्धा कानावर पडणारा आवाज हा सुमधुर किंवा बॅलन्स्ड ऐकू येतो, तेव्हा या सगळ्यामागे एक तंत्रज्ञ काम करत असतो, तो म्हणजे साऊंड इंजिनियर. पडद्यामागे राहून प्रत्येक गाणं, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक संगीत कृती श्रोत्यांपर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्याचं काम साऊंड इंजिनियर करत असतो. साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे आवाजाचं रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, मास्टरिंग आणि आवाजाची उत्कृष्ट गुणवत्ता देणारं तंत्रज्ञान. संगीत, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, नाटक, अगदी आजकालचे पॉडकास्ट, गेमिंग आणि लाईव्ह कार्यक्रमांमधून साऊंड इंजिनियरची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. तसं बघायला गेलं तर उच्च दर्जाचा ध्वनी हाच कोणत्याही कार्यक्रमाचं यश ठरवत असतो. कार्यक्रमाचा आशय कितीही चांगला असला, सुंदर असं संगीत असलं किंवा वक्त्यांचं प्रभावी बोलणं असलं, तरीही ध्वनी जर स्पष्ट नसेल, आवाज स्पष्ट नसेल तर त्याचा प्रभाव कमी होतो. संतुलित आणि स्वच्छ असा आवाज श्रोत्यांना कार्यक्रमात गुंतवून ठेवू शकतो. म्हणूनच साऊंड इंजिनियर ही कार्यक्रमाच्या यशामागची एक महत्त्वाची भूमिका असते. आता जाणून घेऊया साऊंड इंजिनियर हे कशा प्रकारे काम करतात. सगळ्यात आधी रेकॉर्डिंग इंजिनियर. रेकॉर्डिंग इंजिनियर हा साऊंड इंजिनिअरिंगमधला असा एक तज्ज्ञ असतो जो गायक, वादक, निवेदक, कलाकार या सगळ्यांचे आवाज आणि सोबत असलेली वाद्य सर्वोत्तम दर्जामध्ये रेकॉर्ड करण्याची जबाबदारी सांभाळतो. एखाद्या गाण्याची, चित्रपटातल्या संवादांची, रेडिओवरच्या कार्यक्रमांची किंवा पॉडकास्टची निर्मिती सुरू होते ती रेकॉर्ड इंजिनियरच्या कामापासून. गायक किंवा कलाकारांसाठी योग्य मायक्रोफोन निवडणं, मायक्रोफोनची योग्य जागा निश्चित करणं, रेकॉर्डिंग स्टुडिओमधल्या ध्वनीची गुणवत्ता म्हणजेच ॲकॉस्टिक्स तपासणं, रेकॉर्ड होत असलेल्या आवाजामध्ये नॉईज, इको किंवा डिस्टॉर्शन येणार नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणं, रेकॉर्डिंगची पातळी म्हणजेच रेकॉर्डिंग लेवल्स किंवा गेन योग्य ठेवणं, कलाकाराला हेडफोनमधून योग्य मॉनिटरिंग उपलब्ध करून देणं, प्रत्येक टेक घेण्यापूर्वी काळजीपूर्वक ऐकून त्यापैकी सर्वोत्तम टेक निवडणं आणि रेकॉर्ड झालेल्या ऑडिओ फाईल्स व्यवस्थित जतन करून ठेवणं ही रेकॉर्डिंग इंजिनियरची प्रमुख कामं असतात. यानंतरचं काम असतं ते मिक्सिंग इंजिनियरचं. गायक, वादक आणि इतर आवाज स्वतंत्र ट्रॅक्समध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर त्या सर्व ट्रॅक्सचा योग्य असा समतोल साधला जातो. गायकाचा आवाज आणि वाद्यांचे आवाज योग्य प्रमाणात ठेवणं, कोणताही आवाज इतरांवर हावी होणार नाही याची काळजी घेणं, प्रत्येक ट्रॅकची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करणं, आवाज अधिक स्थिर आणि नियंत्रित ठेवणं, आवश्यकतेनुसार आवाजाला इफेक्ट्स देणं, वेगवेगळी वाद्य डाव्या आणि उजव्या चॅनलमध्ये योग्य ठिकाणी ठेवणं ज्याला पॅनिंग असं म्हटलं जातं. ट्रॅकमध्ये आलेले इतर अनावश्यक आवाज म्हणजेच नॉईज कमी करणं ही मिक्सिंग इंजिनियरची जबाबदारी असते. या प्रक्रियेतला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मास्टरिंग. रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग पूर्ण झाल्यानंतर अंतिम ऑडिओ सर्व प्रकारच्या स्पीकर्सवर, हेडफोन्सवर, कार सिस्टीममध्ये, मोबाईलवर आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर उत्तम दर्जामध्ये ऐकू यावा यासाठी मास्टरिंग इंजिनियर प्रयत्नशील असतो. संपूर्ण गाण्याच्या आवाजाची गुणवत्ता अधिक स्पष्ट, संतुलित आणि प्रभावीपणे करणं, गाण्याचा आवाज योग्य पातळीवर आणणं जेणेकरून तो इतर व्यावसायिक गाण्यांच्या तुलनेमध्ये संतुलित वाटेल, गाण्याची फ्रिक्वेन्सी बॅलन्स करणं, गाण्यामधला नैसर्गिकपणा टिकवून ठेवत त्यातल्या आवाजाचा चढ उतार योग्य प्रकारे नियंत्रित करणं, विविध प्लॅटफॉर्मसाठी म्हणजे स्ट्रीमिंगसाठी, सीडीसाठी, रेडिओसाठी किंवा टीव्ही, फिल्म यांसाठी योग्य ऑडिओ फॉर्मॅटमध्ये फाईल तयार करणं आणि सगळ्यात अंतिम टप्पा म्हणजे क्वालिटी चेक. अंतिम ऑडिओमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतो तो म्हणजे मास्टरिंग इंजिनियर. यानंतर ब्रॉडकास्ट इंजिनियर. ब्रॉडकास्ट इंजिनियर हा रेडिओ, दूरदर्शन, वेबकास्ट आणि सजीव प्रसारणात म्हणजेच
लाईव्ह ट्रान्समिशनमध्ये आवाज आणि त्या संबंधित तांत्रिक बाबी सुरळीतपणे चालतील याची जबाबदारी घेणारा तज्ज्ञ. स्टुडिओमध्ये तयार झालेला आवाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजिनियर. रेडिओ किंवा टीव्हीचं थेट प्रसारण सुरळीत चालेल याची खात्री करणं, कार्यक्रमादरम्यान आवाजाची गुणवत्ता सतत तपासत राहणं, ऑडिओ सिग्नलमध्ये कोणताही तांत्रिक दोष किंवा व्यत्यय येत नाही याची खात्री करणं, ऑडिओ मिक्सर, ब्रॉडकास्ट कन्सोल, ऑडिओ प्रोसेसर्स, एन्कोडर्स, ट्रान्समीटर्स, राउटर्स, इंटरकॉम सिस्टीम्स या सर्व इक्विपमेंट्सची देखभाल करणं आणि नियंत्रण करणं, स्टुडिओमधून निघालेला कार्यक्रम ट्रान्समीटर किंवा डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतोय की नाही याची खात्री करणं, प्रसारणादरम्यान अचानक काही तांत्रिक अडचण आली तर तातडीनं पर्यायी व्यवस्था करणं, कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करणं आणि भविष्यासाठी हा कार्यक्रम संग्रहित करून ठेवणं ही सगळी ब्रॉडकास्ट इंजिनियरची प्रमुख कामं आहेत. ब्रॉडकास्ट इंजिनियर आकाशवाणी, दूरदर्शन, FM रेडिओ केंद्र, वृत्तवाहिन्या, OTT आणि डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स, वेब रेडिओ, पॉडकास्ट नेटवर्क, स्पोर्ट्स ब्रॉडकास्ट आणि इव्हेंट ब्रॉडकास्ट कंपनी अशा ठिकाणी काम करू शकतात. यानंतर जाणून घेऊया लाईव्ह साऊंड इंजिनियरविषयी. लाईव्ह साऊंड इंजिनियर हा लाईव्ह कार्यक्रमांमध्ये आवाजाची गुणवत्ता उत्कृष्ट ठेवण्याची जबाबदारी सांभाळतो. संगीत मैफिली, नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक सभा, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, कलाकाराचा आवाज आणि संगीत प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे आणि संतुलितपणे पोहोचवण्याचं काम लाईव्ह साऊंड इंजिनियर करत असतो. ज्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे त्या ठिकाणी स्पीकर्स, मिक्सर, मायक्रोफोन, मॉनिटर्स आणि केबल्स योग्य पद्धतीने जोडणं, कार्यक्रमाच्या ठिकाणानुसार साऊंड सिस्टीमची मांडणी करणं, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मायक्रोफोन आणि वाद्य तपासून घेणं, कलाकारांच्या गरजेनुसार आवाजाचं संतुलन निश्चित करणं, प्रेक्षकांना ऐकू जाणारा अंतिम आवाज प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान नियंत्रित करणं, गायक, वाद्य आणि इतर आवाज यांचा समतोल राखणं, स्टेजवरील कलाकारांना त्यांच्या मॉनिटर स्पीकर्स किंवा इन इयर मॉनिटर्समधून योग्य प्रमाणात आवाज ऐकू येईल याची काळजी घेणं, मायक्रोफोनमधून येणारा फीडबॅक आवाज टाळण्यासाठी आवश्यक ते बदल करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम सुरू असताना कोणतीही तांत्रिक अडचण आली तर ती क्षणात दूर करणं ही लाईव्ह साऊंड इंजिनियरची जबाबदारी असते. साऊंड इंजिनिअरिंग या क्षेत्रातलं आणखी एक क्षेत्र म्हणजे पोस्ट प्रोडक्शन साऊंड इंजिनिअरिंग. पोस्ट प्रोडक्शन साऊंड इंजिनियर हा चित्रपट, वेब सिरीज, माहितीपट, जाहिराती, दूरदर्शन कार्यक्रम, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंटचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यातल्या आवाजावर काम करणारा तज्ज्ञ असतो. चित्रीकरणानंतर आवाज अधिक स्पष्ट, प्रभावी आणि वास्तववादी बनवण्याची जबाबदारी ही पोस्ट प्रोडक्शन साऊंड इंजिनियरवर असते. कलाकारांचे संवाद स्वच्छ आणि स्पष्ट करणं, अनावश्यक आवाज किंवा इको काढून टाकणं, आवश्यक तिथे संवादांची गुणवत्ता सुधारणं, शूटिंग दरम्यान स्पष्ट न झालेला आवाज पुन्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करणं, ज्याला आपण डबिंग असं म्हणतो. नवीन रेकॉर्ड केलेला आवाज हा कलाकारांच्या ओठांच्या हालचालींशी अचूक जुळवणं, चित्रपटातले पावलांचे आवाज, दार उघडणे बंद होणे, कपड्यांची सळसळ, वस्तूंची हालचाल अशा दैनंदिन आवाजांची स्वतंत्रपणे निर्मिती करून ते दृश्यांशी जुळवणं हे पोस्ट प्रोडक्शन इंजिनियर अतिशय प्रभावीपणे करतात. एखाद्या दृश्याला नैसर्गिक वातावरण देण्यासाठी पार्श्वध्वनी म्हणजे ॲम्बियन्स तयार करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम पोस्ट प्रोडक्शन साऊंड इंजिनियर करत असतात. एखादा संवाद सुरू असताना त्याला पार्श्वसंगीत दिलं जातं. त्यावेळी संवाद आणि पार्श्वसंगीत यांचा योग्य समतोल राखणं, संगीतामुळे संवाद झाकला जाणार नाही याचीही काळजी घेणं, संवाद, संगीत आणि साऊंड इफेक्ट्स यांचं संतुलन साधून अंतिम ऑडिओ तयार करणं, तसंच चित्रपटगृह, टीव्ही, रेडिओ किंवा आजकालच्या OTT प्लॅटफॉर्म्सनुसार योग्य त्या स्वरूपामध्ये ध्वनी तयार करणं हे काम पोस्ट प्रोडक्शन साऊंड इंजिनियर करत असतात. श्रोतेहो, साऊंड इंजिनिअरिंग याविषयी अधिक जाणून घेऊया रत्नागिरीतील साऊंड इंजिनियर ओंकार सावंत यांच्याकडून. नमस्कार श्रोतेहो, माझं नाव ओंकार उदयराज सावंत. मी गेली 8 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. मी गुप्ते दोघेकर कॉलेज रत्नागिरी येथून MSc कॉम्प्युटर सायन्स केलं आहे आणि त्यानंतर मी साऊंड इंजिनिअरिंग मुंबई येथे केलं. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मला माझ्या बाबांकडूनच मिळाली. 30 वर्षापूर्वी त्यांनी एस कुमार साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ या नावाने साऊंडचा व्यवसाय सुरू केला. तोच व्यवसाय बघत मी मोठा झालो, त्यात आवड निर्माण झाली. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी साऊंड इंजिनिअरिंग केलं आणि आता याच व्यवसायात काम करतोय.
आता साउंड इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा रेकॉर्ड केलेला आवाज असेल, एखादं रेकॉर्ड केलेलं गाणं असेल, लाईव्ह परफॉर्मन्स असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत स्वच्छ, व्यवस्थित, प्रभावीपणे पोहोचवणे, याला तुम्ही साउंड इंजिनिअरिंग म्हणू शकता. 12वी नंतर जर तुम्हाला साउंड इंजिनिअरिंग करायची असेल, तर मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे, त्यानंतर FTII पुणे त्यांचासुद्धा आहे आणि प्रायव्हेटसुद्धा अनेक कोर्सेस आहेत, ते तुम्ही करू शकता. एका गाण्याच्या निर्मितीमध्ये साउंड इंजिनिअरची जी मुख्य भूमिका असते, ती असते जे रेकॉर्ड करतोय ते व्यवस्थित स्वच्छ रेकॉर्ड झालं पाहिजे. गायकाचा, वाद्याचा जो आवाज आहे, तो त्याची जी इनपुट लेव्हल आहे ती योग्य असली पाहिजे. माईक प्लेसमेंट योग्य असली पाहिजे. रूम आहे ती अकॉस्टिकली ट्रीट असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला रेकॉर्डिंग करावं लागतं आणि त्याचा रिझल्ट त्याला मिक्सिंगमध्ये चांगल्या प्रकारे येतो. रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग या प्रक्रियांमध्ये नेमका काय फरक असतो? तर रेकॉर्डिंगमध्ये प्रत्येक एलिमेंटचा आवाज आपण सेपरेट रेकॉर्ड करतो. त्याला आपण मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग म्हणतो. म्हणजे गायक असेल, अजून वाद्य असतील इतर, कोरस असेल, या सगळ्यांचे आवाज वेगवेगळ्या ट्रॅकवरती रेकॉर्ड होतात. त्यानंतर ते मिक्सिंगसाठी जातात. तर मिक्सिंगमध्ये याचं पूर्ण बॅलन्स, त्याला कंप्रेसर, इफेक्ट, EQ असेल, ह्या सगळ्या प्रोसेस होतात आणि मास्टरिंगमध्ये हे सगळे बॅलन्स केलेले ट्रॅक एका स्टिरिओ ट्रॅकवरती येतात आणि त्याला गरजेनुसार आपण EQ असेल, मल्टीबँड कंप्रेशन असेल, लिमिटर असेल, या सगळ्या प्रोसेस करून त्याला स्ट्रीमिंगसाठी रेडी करतो. चित्रपट निर्मितीमधील साउंड इंजिनिअरचं काम त्या चित्रपटातील गाण्याचं रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिकचं रेकॉर्डिंग, त्याचं मिक्सिंग, त्यानंतर डायलॉगचं डबिंग हे सर्व असतं. त्यानंतर रेडिओ आणि टेलिव्हिजनमधील जे काही कार्यक्रम असतील त्याचं मल्टीट्रॅक रेकॉर्डिंग करणं, त्याच्यावर प्रोसेस करून ते रिलीजसाठी रेडी करणं, ही सर्व कामं साउंड इंजिनिअर करतो. आपण रेकॉर्डिंग, मिक्सिंग, मास्टरिंग याविषयी बोललो. तर आता लाईव्ह कार्यक्रमासाठी साउंड इंजिनिअरिंगमध्ये काय काम असतं ते आपण पाहूया. तर लाईव्ह कार्यक्रम करताना त्या जागेनुसार साउंड सिस्टीम लावणे, ती ट्यून करणे, त्या कार्यक्रमाच्या गरजेनुसार त्यांना माईक देणे, त्याची प्लेसमेंट करणे, त्याचा बॅलन्स घेणे, त्यानंतर ते योग्य प्रकारे बॅलन्स करून प्रेक्षकांपर्यंत ऐकवणे, ही सगळी कामं लाईव्ह साउंड इंजिनिअरिंगमध्ये येतात. लाईव्ह साउंडमध्ये प्रामुख्याने आपण मिक्सिंग इंजिनिअर, सेटअप इंजिनिअर आणि RF इंजिनिअर असे 3 वर्ग करू शकतो. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्राविषयी आवड, त्यातील क्रिएटिव्हिटी आणि टेक्निकल नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता AI आलेलं आहे. तर काही AI प्लगिन्ससुद्धा आलेली आहेत. तर त्यामध्ये आपण ऑटो EQ करू शकतो, मिक्स करू शकतो, मास्टर करू शकतो. कुठल्या ट्रॅकमधील नॉईज आहे तर नॉईज रिमूव्ह करू शकतो. ट्रॅक क्रिएट करू शकतो. पूर्ण गाणं क्रिएट करू शकतो. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतात आणि परदेशातही तुम्ही या क्षेत्रात काम करू शकता. अनेक रेंटल कंपनीज आहेत, तिथे तुम्ही जॉब करू शकता. प्रोडक्शन स्टुडिओ आहे, तिथे जॉब करू शकता. पुढील 10 वर्षात साउंड इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप बदल होणार आहेत. डिजिटलायझेशन तर झालेलंच आहे. AI आलंय ते खूप अपग्रेड होईल. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करावे. साउंड इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्ही मिक्सिंग इंजिनिअर होऊ शकता, रेकॉर्डिस्ट होऊ शकता, सेटअप इंजिनिअर होऊ शकता. त्यानंतर RF इंजिनिअरिंग हा वेगळा विषय आहे अजून. तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता, या संदर्भात सेलिंग करू शकता. अशा अनेक रोजगाराच्या संधी या साउंड क्षेत्रामध्ये आहेत. धन्यवाद. श्रोते हो, क्रिएटिव्हिटी आणि तांत्रिक कौशल्य या दोन्हींचा वापर करून साऊंड इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये काम करता येतं. म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हटलं की हे अतिशय इंटरेस्टिंग असं क्षेत्र आहे. कला आणि विज्ञान यांचा सुंदर असा मेळ घालणारं क्षेत्र म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग. प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम करत असलेले सौमित्र घाटे आपल्याला या क्षेत्राविषयी अधिक माहिती देत आहेत. नमस्कार, माझं नाव सौमित्र महेश घाटे. मी साऊंड इंजिनियर आहे आणि गेली 5 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आहे. खरं तर मी आधी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं पुणे युनिव्हर्सिटीहून आणि BE कंप्लीट झाल्यानंतर मी मुंबईला साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला. माझे वडील श्री महेश घाटे हे खूप उत्तम हार्मोनियम वादक आणि गायक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच गाणं सतत कानावर पडत होतं आणि त्यामुळेच गाण्याची आवडही होती आणि कॉलेजला असताना आमचा एक म्युझिकचा ग्रुप तयार केला होता. त्यामुळे म्युझिक हे अजून जवळून अनुभवता आलं. तेव्हापासूनच गाणं कसं असतं, कसं तयार होतं, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स कसे वाजवले जातात याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळेच पुढे जाऊन साऊंड इंजिनिअरिंग ही फील्ड मी निवडली. साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे कोणताही साऊंड रेकॉर्ड करून तो एडिट आणि प्रोसेस करून ऐकायला चांगला वाटेल अशा पद्धतीने ऑडियन्सपर्यंत पोहोचवणे. साऊंड इंजिनिअरिंग ही जेवढी टेक्निकल तेवढीच क्रिएटिव्ह फील्डसुद्धा आहे. तुम्ही जिथे जिथे साऊंड ऐकता, जसं की फिल्म्स, सिरियल्स, गाणे, गेम्स, क्रिकेट, गाण्यांचे लाईव्ह शोज,
कॉन्सर्ट्स, नाटक या सगळ्या फील्डमध्ये साऊंड इंजिनिअरिंगचा वापर होतो. साऊंड इंजिनिअरिंगचे 1 किंवा 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा 4 वर्षाचे डिग्री कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. सगळ्यात आधी गीतकार गाण्याचे बोल लिहितात, त्यानंतर संगीतकार गाण्याला चाल लावतात आणि मग गाणं येतं साऊंड इंजिनिअरकडे. ह्यामध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग, म्युझिक प्रोडक्शन, मिक्सिंग आणि मास्टरिंग ही जबाबदारी साऊंड इंजिनिअरकडे असते. रेकॉर्डिंग म्हणजे कोणत्याही साऊंडला ॲनालॉग फॉर्ममधून डिजिटल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणे, ज्याच्यासाठी आपण माईक्स वापरतो. एखाद्या गाण्यात गायकाचा आवाज, वेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे आपण रेकॉर्ड करून कम्प्युटरमध्ये स्टोअर करतो. त्यानंतर मिक्सिंगमध्ये आपण रेकॉर्ड केलेल्या या सगळ्या साऊंड्सचं एडिटिंग होतं, ज्यामध्ये व्हॉल्यूम बॅलन्सिंग, इफेक्ट्स ॲडिशन या गोष्टी केल्या जातात. आणि त्यानंतर मास्टरिंगमध्ये फायनल तयार झालेलं गाणं सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर एकसारखं कसं ऐकू येईल ह्यासाठी प्रोसेसिंग केलं जातं. जसं कम्प्युटरवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण VLC मीडिया प्लेअर किंवा विंडोज मीडिया प्लेअर वापरतो, तसंच ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी, एडिट किंवा मिक्स मास्टर करण्यासाठी काही स्पेसिफिक सॉफ्टवेअर बनवलेले आहेत, ज्यांना DAW म्हणजेच डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशन म्हणतात. त्यातील काही नावं म्हणजेच प्रो टूल्स, लॉजिक प्रो, क्यूबेस, एबल्टन लाईव्ह हे इंडस्ट्री स्टँडर्ड म्हणून मानले जातात. चित्रपटांमध्ये ऑन लोकेशन रेकॉर्डिंग, डायलॉग्स, डबिंग, फॉले, पोस्ट प्रोडक्शन ह्या गोष्टी साऊंड इंजिनियर करतात. लाईव्ह कार्यक्रमांमध्ये गायक व वाद्यांचे साऊंड माईकने कॅप्चर करून ते लाईव्ह एडिट करून ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंड इंजिनियरचं असतं. साऊंड इंजिनिअरिंगसाठी विज्ञान आणि कला दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एखादं गाणं रेकॉर्ड किंवा मिक्स करताना फ्रिक्वेन्सी, डायनॅमिक प्रॉपर्टीज, टोनल क्वालिटी ह्या टेक्निकल गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तसंच त्या गाण्यामध्ये भाव आणण्यासाठी संगीत, गाणं, वेगवेगळी वाद्य यांची माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. साऊंड इंजिनिअरिंगमध्ये आधी ॲनालॉग टेक्नॉलॉजी होती, त्यानंतर त्याचं डिजिटलायझेशन झालं. त्यामुळे गाणे बनवण्यासाठी लागणारा वेळ हा खूप कमी झाला आणि आता AIमुळे काही मिनिटात गाणं बनवून मिळतं. पण तरीही गाणं बनवण्यासाठी पूर्णतः AIवर अवलंबून राहणं हे अजून तरी शक्य नाही. पण AI टेक्नॉलॉजी वापरून आपण आपली प्रोसेस अजून कशी अपग्रेड करू शकतो हे शिकणं साऊंड इंजिनियर्सची गरज आहे. तसेच डॉल्बी ॲटमॉस आणि 3D ऑडिओसारख्या टेक्नॉलॉजीमुळे साऊंड इंजिनिअरिंग फील्डची व्याप्ती अजूनच वाढली आहे. हे तंत्रज्ञान चित्रपट, व्हिडिओ, गाणे ह्याच्यामध्ये वापरलं जातं. त्यामुळे समोर दिसणाऱ्या गोष्टी ह्या खरोखरच तुमच्या आजूबाजूला घडतायत असा आभास निर्माण होतो. भारतात आणि परदेशात साऊंड इंजिनिअरिंगसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिस्ट, म्युझिक प्रोड्युसर, मिक्सिंग इंजिनियर, साऊंड डिझायनर, फॉली आर्टिस्ट यांसारखे आणि अनेक क्षेत्र निवडू शकता. साऊंड इंजिनिअरिंग करण्यासाठी कुठल्याच वयाचं किंवा डिग्रीचं बंधन नाही. फक्त ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसारखी कॉर्पोरेट फील्ड नसल्यामुळे यात सुरुवातीचे काही महिने बरीच मेहनत घ्यावी लागते. स्वतःच्या ओळखी बनवायला लागतात, कॉन्टॅक्ट्स बनवायला लागतात. आता OTT प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट, सिरीज, म्युझिक, कंटेंट क्रिएशन यांची संख्या अधिक वाढत जाणार आहे. त्यामुळे साऊंड इंजिनिअरच्या रोलला सुद्धा येत्या काळात मागणी खूप वाढणार आहे. साऊंड इंजिनिअरिंग ही खूप वास्ट फील्ड आहे. तुमची पॅशन आणि करिअर एकत्र परस्यू करण्याची ही खूप चांगली संधी आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा या फील्डचा नक्कीच विचार करू शकता. धन्यवाद. श्रोते हो, प्रत्येक सुरेल गाण्यामागे, प्रत्येक प्रभावी चित्रपटामागे आणि प्रत्येक यशस्वी लाईव्ह कार्यक्रमामागे एका कुशल साऊंड इंजिनियरचं महत्त्वाचं योगदान असतं. त्यामुळे जर तुमच्यामध्ये संगीताची आवड असेल, तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये उत्सुकता असेल आणि पडद्यामागे राहून उत्कृष्ट कलाकृती घडवण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी साऊंड इंजिनिअरिंग हे केवळ एक करिअर नाही, तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारं एक प्रभावी क्षेत्र आहे.